या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी रविवारी तडकाफडकी निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंध तोडल्याची भाषा केली। या निर्णयामुळे सोलापुरातील राजकारणात सध्या चर्चेला उधाण आले आहे। विशेष म्हणजे काका साठे यांच्या वडाळा गावी झालेल्या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांची उपस्थिती होती। काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बदलून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली। तेव्हापासून काका साठे पक्षावर नाराज आहेत। दरम्यान शरद पवार यांनी बोलावून त्यांची नाराजी सुद्धा घालवली होती आणि भविष्यात सोलापूर जिल्ह्यात 2 अध्यक्ष केले जातील असे त्यावेळी सांगण्यात आले। परंतु बरेच दिवस झाले साहेब निर्णय घेत नाहीत। त्यातच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत। यासाठी आपल्या नेत्याने निर्णय घ्यावा म्हणून कार्यकर्त्यांनी काका यांच्यावर दबाव टाकला होता। शेवटी रविवारी वडाळा येथे बैठक घेऊन काका साठे यांनी शरद पवारांशी संबंध तोडण्याची भाषा केली। कोणत्याही पक्षात जाणार नाही, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या आघाडी करून लढवू असे ते म्हणाले। यावेळी त्यांनी मोहिते पाटील गटावर सुद्धा टीका केल्याचे सांगण्यात आले। दरम्यान आता शरद पवार यांच्याशी कोणताही संबंध नाही अशी भाषा केलेल्या काका साठे त्यांच्या या निर्णयावर खुद्द पवार हे काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।